नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे जानेवारी 2025 या महिन्यासाठी मेष राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना काही प्रमाणात स्वतःच्या आरोग्याविषयी थोडी भीती आहे असं वाटायला लागेल. कारण जे काही ग्रहबदल होत आहेत येणाऱ्या महिन्यामध्ये, त्यामुळे काही गोष्टी एक सूचना म्हणून आपल्याला मिळू शकतात. त्या सूचनेप्रमाणे ज्यांना पूर्वीपासून डोळ्यामध्ये काही पीडा आहे किंवा डोळ्यामध्ये काही विकार आहेत, त्या लोकांना ते विकार जे आहेत ते वृद्धीस जाणे, वाढीस लागणे, त्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन निर्माण होणे, असे काहीतरी सिम्पटम्स दिसायला लागतील. तर ज्यांना नेत्ररोग आहेत त्यांनी ह्याविषयी जरा जागरूक राहा. असे कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर आढळलं की नेहमीपेक्षा काही वेगळं आहे, तर लगेचच डॉक्टरांकडे, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्या आणि त्याच्यावर उपाययोजना करा. मेष राशींच्या व्यक्तींना डोळ्याबद्दल मी एक आगाऊ सूचना देत आहे, त्याबद्दल त्यांनी सावध राहावं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. इतर प्रकृतीबाबतीत जर विचार करायचा झाला तर स्वतःच्या ज्यांना हार्ट डिसीज आहेत किंवा ज्यांना ब्लड प्रेशर हाय आहे, त्यांनी जरा आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. कारण यावेळेला काही प्रमाणात त्याविषयी पूर्वी झालेले रोग जे आहेत ते उफाळून येऊ शकतात काही काळापुरते, तर तीसुद्धा आपण काळजी घ्यावी असा मी मेषराशींच्या व्यक्तींना सल्ला देईन. ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योग किंवा स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या महिन्यात प्रगती चांगली दिसून येते. ज्या कामात पूर्वी सुरुवात केली आहे पण प्रगती दिसलेली नाही आहे, त्यांना अशा गोष्टी आता मूर्त स्वरूपात हळूहळू येत आहेत असं दिसेल आणि त्याप्रमाणे त्यांचा उत्साहही वाढेल आणि काहीतरी आणखीन नवीन काही करावं का, आणखीन ॲडिशनल काही त्यात नवीन काही करावं का असंही वाटू शकेल. पण परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही ती गोष्ट नक्की करू शकता आणि त्याप्रमाणे प्लॅनिंगसुद्धा करू शकता. नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपल्या केलेल्या कामाबद्दल त्यांना चांगला मोबदला मिळेल आणि त्याबद्दल त्यांना विशेष करून श्रेष्ठांकडून गौरवण्यातही येईल. म्हणजे जे नोकरीदार व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या कामाबद्दल कौतुक होईल आणि वाखाणणे होईल असा योग या महिन्यात मेष राशींच्या व्यक्तींना दिसत आहे. लघु उद्योग किंवा डेलिव्हिजस असे जे काम करणारे लोक आहेत त्यांना ह्या महिन्यामध्ये, विशेषतः या जानेवारी महिन्यामध्ये, त्यांना काही गोष्टी काम जरी भरपूर असलं तरी ते करण्यासाठी ते कमी पडतील. म्हणजे त्यांना पर्सनली ते जाऊन काम करावं लागतं. अशा ज्या गोष्टी असतात त्या ठिकाणी कामाची मागणी भरपूर, पण स्वतः सगळ्या ठिकाणी जाणं शक्य होणार नाही आहे. पण अशावेळी आपण कोणा दुसऱ्यांचा असिस्टन्स घेऊन ती कामं पूर्ण करू शकता आणि यासाठी मनाची तयारी ठेवा आणि काम आपलं वाटून घेण्याची सवय ठेवा, म्हणजे ही गोष्टी सहज तुम्हाला साध्य करता येईल. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, अगदी लहान मुलं असू देत किंवा शालेय जीवनातली मुलं असू देत, त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासारखे ग्रहमान दिसून येत आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा किंवा अन्य काही ज्या परीक्षा असतात, मौखिक परीक्षा असतात, त्यामध्ये ते अतिशय चांगल्या रीतीने पास होतील किंवा चांगले मार्क त्यांना मिळू शकतात. किंवा अशी जी परीक्षा असते जी इंटेलिजन्सवर अवलंबून असते, सेल्फ इंटेलिजन्सवर, त्यामध्ये त्यांची चांगली प्रगती मला या ठिकाणी दिसून येत आहे. उच्च शिक्षणासाठी जे मुलं प्रयत्न करत आहेत त्यांनी लवकरात लवकर या महिन्यात सगळ्या ऑफिशियल गोष्टी ज्या आहेत, ज्या एम्बसीमध्ये करायच्या असतात, त्या लवकरात लवकर ह्या महिन्यात करून घ्याव्या. कारण नाहीतर त्या गोष्टींना विलंब होईल असं दिसतं. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा मुलांना हा महिना चांगला आहे असं म्हणता येईल. कौटुंबिकदृष्ट्या जर विचार केला तर आर्थिक आवक जी आहे ती या महिन्यात चांगली राहील. घरातल्या ज्येष्ठांचा आणि वरिष्ठांचा, त्याचप्रमाणे गुरुतुल्य व्यक्तींचा सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट राहील आणि ते प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचा उत्साह वाढावा असं बोलतील किंवा अशा प्रकारची मदतही करतील. पण त्यांचा सल्ला तुम्ही वेळोवेळी मानायला हवा आणि ते ऐकायला हवं, तरच ही प्रचिती तुम्हाला
येऊ शकते. या महिन्यामध्ये धाडसाने काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण मनात ठरवतो, पण प्रत्यक्ष करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी भीती वाटत असते. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे काहीशी भीती तुम्हाला या महिन्यात वाटत राहील, पण भीतीवर तुम्ही जर साहसाचं साहस आरूढ केलं तर या गोष्टी तुम्ही सहजतेने पार पाडू शकता असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. आणि साहसाने या गोष्टी तुमच्या ठरवलेल्या होऊ शकतात. मनातली भीती बाजूला ठेवून असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. या महिन्यामध्ये जे आपल्या बाळाची प्रतीक्षेत आहेत अशी जी कपल्स आहेत, ज्यांना लहान मुलांची चाहूल लागायची आहे, त्यांनी या महिन्यात जर विशेष प्रयत्न केले तर ते सुद्धा यश या महिन्यात तुम्हाला मिळू शकतं. आणि त्याप्रमाणे तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट म्हणा किंवा काही उपाययोजना असेल तर ती करा आणि त्याविषयी सुवार्ता तुम्हाला निश्चितच मिळू शकते. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे या महिन्यात मित्रमैत्रिणी किंवा अन्य आपले विश्वास असणारे किंवा अगदी भावासारखी माणसं जी असतील त्यांचा विशेष सपोर्ट तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणावर अवलंबून राहू नका. स्वतः गोष्टी सगळ्या करायला शिका आणि स्वतः करा. कारण तुम्हाला जे प्रॉमिस केलं असेल पूर्वी तर त्या आयत्यावेळी ते पूर्ण होऊ शकेल असं नाही, म्हणून त्यावर जास्त अवलंबून राहू नका. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मेष राशींच्या व्यक्तींना असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो की भीती न बाळगता मनामध्ये कधी असा प्रसंग आला तरी ती भीती बाजूला ठेवून आपलं कर्म करत राहा, म्हणजे तुम्हाला ह्या महिन्यात यश निश्चित मिळेल. हे होतं मेष राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.